ಬೀದರನಲ್ಲಿ ಪ್ರೆಸ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಕವರೇಜ್ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ವೇಳೆ ಪತ್ರಕರ್ತನೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿ ಅವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳಿಂದ ನಿಂದಿಸಿ ದೌರ್ಜನ್ಯ ಎಸಗಿದ ಘಟನೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾ ವರ್ಕಿಂಗ್ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ತೀವ್ರ ಖಂಡನೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದೆ. ಈ ಕುರಿತು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ವಸೀಂ ಶೇಖ್ ಮತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಬಸವರಾಜ್ ಬಿರಾದಾರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇಂದು ಕಲಬುರಗಿ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಮುಖ್ಯ ಕಚೇರಿಯ ಎದುರುಗಡೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದರು. ಅಧಿಕಾರಿಗಳ ದುರ್ವರ್ತನೆ ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮದವರ ಮೇಲಿನ ದೌರ್ಜನ್ಯ ವಿರೋಧಿಸಿ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಕೂಗಿದರು. ಪತ್ರಕರ್ತರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ ಫಾರೆಸ್ಟ್ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್ಗಳಿಗೆ, ಪತ್ರಕರ್ತರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ ಫಾರೆಸ್ಟ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಪ್ರತಿಭಟನೆಯ ನಂತರ ಅರಣ್ಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಸುನಿಲ್ ಪವಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅರಣ್ಯ ಮುಖ್ಯ ಅಧಿಕಾರಿ ಸುನಿಲ್ ಪವಾರ್, ಈ ಪ್ರಕರಣದ ಕುರಿತು 1 ದಿನದೊಳಗೆ ಸಮಗ್ರ ತನಿಖೆ ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಆರೋಪಿಗೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ನಿನ್ನೆ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ, ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಫಾರೆಸ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಒಬ್ಬರು ಪತ್ರಕರ್ತರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ವಿಡಿಯೋ ಒಂದು ಬಂದಿದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿಂದ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ತಗೊಂಡು ಅದು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಏನು ಆ್ಯಕ್ಷನ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಜೆಂಟ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಪಡೆದುಕೊಂಡು ಅವರ ಮೇಲೆ ಅವರದ್ದು ಖಂಡಿತ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. आप सभी ने देखा होगा सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल हो रहा है बीदर डिस्ट्रिक्ट से। बीदर में एक जर्नलिस्ट रवि नामी जर्नलिस्ट को फॉरेस्ट ऑफिसर कॉलर पकड़कर 15 अप्रैल की रात 9:30 बजे के करीब ये इंसिडेंट हुआ, जब एक फॉरेस्ट ऑफिसर एक जर्नलिस्ट का, जिसके गले में आईडी कार्ड मौजूद है, प्रेस आईडी कार्ड, उसके बावजूद भी वो बार बार बोल रहा है कि वो जर्नलिस्ट है, वीडियो रिकॉर्ड करने के लिए आया है, तो ये कहते हुए उन्हें मारा गया है कि तुम बिना परमिशन की वीडियो क्यों ले रहे। तो जिस तरह से हम सब लोग जानते हैं, एक जर्नलिस्ट को, एक रिपोर्टर को परमिशन की ज़रूरत नहीं होती है किसी स्टोरी पर काम करने के लिए, कोई वीडियो फुटेज करने के लिए। अगर कोई जर्नलिस्ट मिसबिहेव भी करता है तो एक गवर्नमेंट ऑफिसर की जिम्मेदारी होती है कि वो उस चीज़ को पुलिस कंप्लेंट करके एक्शन ले। इस तरह से गुंडागर्दी करना, कॉलर पकड़ना, मारना, कंटिन्यू 7 से 8 बार वहाँ पर उस वीडियो में मारा गया है जर्नलिस्ट को, मिसबिहेव किया है, वहाँ पर गंदे अल्फाज इस्तेमाल किए गए हैं। इन तमाम चीज़ों को देखते हुए बीदर में एफआईआर भी रजिस्टर्ड की गई है और हम कर्नाटका डिजिटल मीडिया वर्किंग जर्नलिस्ट की तरफ से तमाम लोग यहाँ पर स्टेट बॉडी और डिस्ट्रिक्ट बॉडी के तमाम जिम्मेदार मिलकर जो कल्याण कर्नाटका रीजन की जो फॉरेस्ट ऑफिस हेडक्वार्टर है गुलबर्गा में, यहाँ पर आए थे। यहाँ पर आईएफएस ऑफिसर जो हैं सुनील सर से हमारी मुलाकात हुई। सुनील सर से हमने जब बातचीत की, पूरी डिटेल तफसीलात उनको सुनाई, तो उन्होंने हमें भरोसा दिलाया है कि 1 दिन का उन्होंने टाइम मांगा है। हमने डिमांड किया है कि इमीडिएट वहाँ पर जो वीडियो में 4 से 5 ऑफिसर नज़र आ रहे हैं उनको इमीडिएट वहाँ पर सस्पेंड किया जाए, सस्पेंड कर उनके ऊपर एक्शन लिया जाए। तो तमाम हमारी बातों को सुनते हुए सुनील सर ने हमें भरोसा दिलाया है कि वो आने वाले दिनों में, कल तक का 1 दिन का टाइम मांगा गया है और कल तमाम चीज़ों को वो पहले तहकीक करेंगे, इन्वेस्टिगेशन करेंगे। वीडियो में तो क्लियर कट उनका भी यही कहना है कि कोई गवर्नमेंट ऑफिसर इस तरह से किसी के ऊपर कॉलर पकड़कर मारपीट नहीं कर सकता। यहाँ तो सीधे सीधे बात नज़र आ रही है कि वो उसने गलत किया है। इसके बावजूद भी उनकी ये जिम्मेदारी होती है कि वो उनका भी पक्ष सुने, तो इसलिए 1 दिन का टाइम मांगा है और हमने उनको कहा है कि अगर 1 दिन में उनको सस्पेंड नहीं किया गया तो आने वाले दिनों में स्टेट लेवल पर इस पर एहतजाज किया जाएगा और इसके ऊपर जब तक एक्शन नहीं होगा हम खामोश बैठने वाले नहीं हैं। ಮೊನ್ನೆ ಏನು ಒಂದು ಪತ್ರಕರ್ತರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ ಫಾರೆಸ್ಟ್ ಅಧಿಕಾರಿ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಫಾರೆಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಹತ್ರ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಒಂದು ಮೆಮೊರಂ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ನಾವೇನು ಮೆಮೊರಂ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಅಧಿಕಾರಿಗೆ ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ತಕ್ಷಣ ಆ 4 ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ತಕ್ಷಣದಿಂದಲೇ ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಏನಕ್ಕೆ ಕಳ್ಳ ನಿಗದಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅವ್ನಿಗೆ ಯಾರು ರೈಟ್ಸ್ ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾವ ಅಂದರೆ ಯಾವ ಪುಸ್ತಕ ಓದಿಬಿಟ್ಟು ಅವನ ಅಧಿಕಾರಿ ಆಗಿರಂತನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಭ್ರಷ್ಟ ಅಧಿಕಾರಿ, ಇಂಥ ಅಧಿಕಾರಿಯನ್ನು ಮೊದಲು ತಕ್ಷಣದಿಂದಲೇ ಅವನನ್ನು ಸಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ.